आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही काळजी करू नका. या सगळ्यातून तिला आपली मान वर काढायला वेळच मिळणार नाही. असं असेल तर भारी आहे मग. हा बरं येऊ का, मार्केटात जायचंय, येतो जाऊन. सुंदर, अरे लय यायला लागला तुला. समजा ठीक आहे ना व? हा वय वय एकदम नातकुळा. अहो आई त्याचं काय झालं, अक्षरासनी ना गेल्या गेल्या तिथे एक मीटिंग होती बघ. अरे मग तो का थांबून राहिला? अहो त्यांची मीटिंग होती ना, मग मीटिंग संपेपर्यंत मी बाहेर थांबून होतो. याला काय अर्थ आहे? नवऱ्याला असं कोणी केबिनच्या बाहेर ताटकळत उभं ठेवतं का? नवऱ्याचं काही मानबिन राखायची पद्धत आहे की नाही? अधिकारी झाली म्हणून काय झालं? घरच्यांची आणि नवऱ्याची काही किंमतच नाही वाटतं. काकी तुम्हासनी वाटतंय ना, असं अजिबात नाही. उलट अक्षरांनी मला योग्य तो मान दिला आणि त्यासनी ना माझी बरोबर किंमत केली. अहो आई त्याचं काय झालं, अक्षराच्या जागेवर आधी जे अधिकारी होते बघ, ते ना अक्षरासनी समज काम समजण्यासाठी ते थांबले होते. मग आता मला सांगा, काम महत्वाचे की नाही? मग मॅच त्यासनी म्हणलं की तुम्ही आधी काम समजावून घ्या, मी इथं बाहेरच थांबतो. आणि आई तुम्हाला माहितीये का, अहो अक्षरांमुळे ना मला तिथं पोलीस स्टेशनला लय मान मिळाला बघा. समजेजण मला आहे ना सर सर म्हणत होते. समजांनी लय भारी खातिरदारी केली माझी. हा आणि आई तुम्हाला माहितीये का, अक्षरांसाठी ना हे मोठी केबिन आहे. हा कसली भारी केबिन आहे. एकदम भारी, नातकुळा एकदम टकाटक. आणि ना त्यांच्या केबिनच्या बाहेर की नाही त्यांच्या नावाची अशी पाटी लावलेली आहे, अक्षरा सूर्यवंशी. हा आणि हातमध्ये ना असं मोठालं टेबल आहे, त्या टेबलावर बी त्यांच्या नावाची पाटी लावलेली आहे. हा आणि खुर्ची तर आजची बोली मोठी खुर्ची आहे. त्या खुर्चीवर अक्षरा बसल्या की नाही तर कसल्या भारी दिसत आहेत, एकदम रुबाबदार, नादकुळा. थांबा मी ना फोटो काढून आणलाय, दाखवतो तुम्हाला. कसल्या भारी दिसतात की नाही, नादकुळा. वाई तुम्हाला माहितीये का, अक्षराने अशी पोलीस स्टेशनला एंट्री घेतली ना, समधी जण त्यासने असा सलाम ठोकत होते. हा समधी जण त्यांचा लय आदर करत होते. आणि हे बघून आहे ना मला त्यांचं लय कौतुक वाटत होतं बघा. एका IPS अधिकारी मॅडमचा नवरा असल्याचा लय अभिमान वाटत होता मला. हा त्यांचा आज कामावरचा पहिलाच दिवस आहे, तरी बी त्या समधी कामं समजून घेऊन लगेच कामाला बी लागल्या बघा. हा खरंच अक्षरा हुशार हाय आणि कर्तबगार. आपल्या कर्तव्यात आणि जबाबदारीत ती कधीच कमी पडणार नाही. लई अभिमान वाटतो तिचा. वय वय आणि ते आहेत की नाही आजच्या आजच समजा पोलीस स्टेशनला भेट बी देणार आहेत. वय ही बया गेली पोलीस स्टेशनला भेट द्यायला, तर नक्की इन्स्पेक्टर शंतनू साहेबांच्या पोलीस स्टेशनला बी जाणार आणि समद भांड फुटल. त्या शंतनू बरोबर आम्ही बी चांगलंच गोत्यात येऊ. आणि हे आता तिकडच पैसे द्यायला गेले आहेत, हे तिला कळलं तर लई झोल होईल.
हे म्हाताऱ्या, हप्त्याचे पैसे वेळेत द्यायचे, नाहीतर साहेब गरीबावर दया करा साहेब. कुठनं आणू इतके पैसे? तो माझा प्रश्न आहे. मला फक्त पैशाची मतलब आहे. आणि जर वेळेवर भेटले नाही तर रस्त्यावर नशिल्या पदार्थाचा धंदा करत होता म्हणून कायम जेलमध्ये टाक. असं करू नका साहेब. अहो खरं सांगतो या, जेवढे होते तेवढे सगळे पैसे तुम्हाला दिलेत. आता कुठून आणू इतके पैसे? आता हे सल्ले सुद्धा आम्हीच द्यायचे. अरे डोकं लावा आणि कमवा पैसे. तुम्हाला सगळं ऐकत हवं का? अहो साहेब पण अक्षरा सगळ्या पोलीस स्टेशनला भेट देत आहे. अहो साहेब खरं सांगतो, माझ्याकडे पैसे नाही. तो धंदा करून पण पोटभर खायला मिळत नाही हो. आणि त्यात तुम्हाला हप्ता द्यायचा. ठीक आहे, ठीक आहे, जावा. साहेब पण तुम्ही माझ्यावर खोटा आळा आणणार नाही ना? हे कोण आहे रे तिकडे? या म्हाताऱ्याला हाकलून लावा आणि आत या. कुणाला पैशासाठी आणि खोट्या आरोपाखाली जर अडकवून ठेवलं असेल लगेच सोडा, लगेच. सगळ्या पैसे चेक केला? हो. कुठेही काही इलिगल सापडायला नको. IPS मॅडम कधी धाड टाकू शकते. वेलकम अक्षरा मॅडम. खरं तर मी तुमचं वेलकम करायला येणार होतो, पण जरा काम होतं म्हणून येऊ शकलो नाही. तुम्ही इकडे आलात, बरं वाटलं. हरकत नाही. तुम्ही नसल्याने फार काही फरक पडलेला नाहीये. उलट बरंच झालं. तुम्ही कामात होतात ते जास्त महत्वाचं आहे. गुड गोईंग. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष माणसांची डिपार्टमेंटला अत्यंत गरज आहे. चला आता कामाकडे बघूयात. गुन्हेगारांची सगळी फाईल्स आणि रेकॉर्ड्स मला आत्ता पाहायचे. ताबडतोब हजर करा. हो, फाईल्स रेडी आहेत. हवालदार, त्या सगळ्या फाईल्स